नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीपासून मुटकळी. तर त्यासाठी इथं कांद्याची पात ती बारीक कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ते पीठ भिजून घ्यायचं आहे. त्यासाठी आता इथं आपण मिरच्या, लसूण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथं माझ्या लक्षात नव्हतं ते पीठ त्या कांद्याच्या पातीमध्ये टाकताना तो व्हिडिओ घ्यायचा माझं राहून गेलं. पण इथं मी कांद्याची पात घेतली आहे, त्याच्यात गव्हाचं, बाजरीचं आणि डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण बारीक तळून त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि मीठ आणि हिंग टाकून हे असं पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. तर हे पीठ भिजताना आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे, कारण की ती कांद्याची पात असते त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे पीठ भिजताना आपण त्याच्यात मीठ टाकतो तर आपोआपच त्या पातेला पाणी सुटतं. त्यामुळे इथं पाण्याचा वापर न करता पीठ चांगलं भिजून आणि असे त्याचे मुटकळे बनवून घेतलेले आहेत. तर आता हे बनवलेले मुटकळे एका चाळणीत टाकून वाफवून घ्यायचे आहेत. ह्या मुटकळ्यांचा आपले नॉर्मल मुटकळे असतात तसा आकार आपल्याला देता येत नाही, कारण की ते कांद्याची पात अशी ओलसर असल्यामुळे पीठ असं चिकट बनतं. त्याच्यामुळे आपल्याला जशा पद्धतीने आकार देता येईल तसा देऊन घ्यायचा आहे आणि वाफवून घ्यायचे. 15 मिनटं वाफवून झाल्यावरती हे आपण विदाऊट फ्राय करताही खाऊ शकतो. ज्यांना तेलकट आवडत नाही ते असे बिना फ्राय केलेले पण खाऊ शकतात. त्यानंतर वाफवून झाल्यावरती त्या मुटकळ्यांचे असे छोटे छोटे पीस करायचे आणि त्यानंतर तेलात चांगले परतून घ्यायचे. आता इथं पहिला घाणा माझा परतून झाला होता. त्याच्यात नंतर माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओ बनवते, तर परत मी हे तेलात टाकलं आणि परत व्हिडिओ घ्यायचं लक्षात आलं आणि आता त्याचा व्हिडिओ घेते. सो हे असं खरपूस लालसर रंग येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचे तेलात. तर बघू शकता तिथे छानपैकी आपले कांद्याच्या पातीचे मुटकळे तयार आहेत. ते तुम्ही सॉससोबत खाऊ शकतात. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.